गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। निरूपण सुरू करण्यापूर्वी श्रोत्यांना नेहमीप्रमाणे विनंती आहे की ज्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब केले नाही त्यांनी ते कृपा करून सबस्क्राईब करावे, आणखी शेअर पण करावं आपल्या मित्रमंडळीबद्दल. आजचा आपण जो विषय आहे, जो उर्वरित समाज जे राहिले 8व्या दशकातले, असं मागे तुम्हाला सांगितलं की उर्वरित ते 3 समाज राहिले आहे 8व्या दशकातले. समाज 8, समाज 9, आणखी समाज 10. आज आपण यांचं निरूपण बघणार आहे, कारण की हा जो विषय यांनी या 3 समासामध्ये समर्थांनी जो सांगितला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणखी त्याच्यामुळेच त्याला त्यांनी आत्मदर्शन हे नाव दिलं आहे. आणि याच्यामध्ये आत्मदर्शन, सिद्ध पुरुषाचे लक्षण, आणखी शून्यत्व निरसन असे 3 महत्त्वाचे समास येतात. आणखी त्यातलं आत्मदर्शन हे महत्त्वाचं आहे आणि आपण ते आत्मदर्शनाचं बघणार आहोत. माझ्यासमोर दासबोध ग्रंथ समोरच ठेवला आहे मी, कारण याच्यामध्ये जवळपास 60-70 ओव्या आहे प्रत्येक समासामध्ये. आणि त्या 60-70 ओव्यामध्ये सगळ्या रामदास स्वामींचा स्वानुभव भरलेला आहे. आणि त्या ओव्याच्याद्वारे आपण त्यांचा स्वानुभव काय त्यांनी व्यक्त केला आहे ते आपण बघू. म्हणून मी दासबोध समोर ठेवला आहे. आणखी दासबोधल्या ओव्या आपण वाचून त्याचं आपण निरूपण पाहू, कारण की हा जरा विषय पण जरा अवघड आहे, पण त्यांचा स्वानुभव आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणून मी त्यांच्या ओव्या वाचून तुम्हाला शक्यतोवर निरूपण करण्याचा प्रयत्न करेन. मागील समाजामध्ये आपण परमात्म्याचं स्वरूप बघितलं आहे. आणि परमात्मा कसा आहे, हा निर्गुण निराकाराचा आहे. तो अजन्मा म्हणत होतो, त्याला उत्पत्ती नाही कुठल्या गोष्टीची. तो जन्ममरणाच्या मृत्यूरहित आहे. तो म्हणजे बद्ध आणि मोक्षाच्या कल्पना किंवा माया ही त्याला शिवत नाही. त्याला असा तो निर्गुण निराकाराचं रूप आहे. हे आपण परमात्म्याचं लक्षण बघितले. हे परमात्म्याचे म्हणजे अनिर्वाच्य जर स्वरूप जरी असलं तरी ते तुम्हाला जे शब्दाद्वारे व्यक्त करून सांगायला लागतं कोणालाही, ग्रंथाद्वारे ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे किंवा शब्दाद्वारे जे निरूपण करावं लागतं ते निरूपण ह्या पद्धतीचं आहे. हे परमात्म्याचे लक्षण आहे. आणखी होतं काय, ॲक्च्युली आपण ब्रह्मस्वरूप आहे ही जी मूळ कल्पना आहे, ही मूळ कल्पना आपली आपण विसरलं गेलो आहे. कशामुळे विसरलं गेलो आहे, कारण की आपल्याला देहाची उपाधी लागल्यामुळे आपण या द्वैत विश्वामध्ये, मी आणखी माझ्या कुटुंबामध्ये, आणखी स्वहितामध्ये आपले जे आप्तेजन आहे यांच्यामध्ये आपण इतके आसक्त झालेले आहोत की आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूप असल्याचाच विसर पडलेला आहे. म्हणजे होतं काय की आपण जो सध्या वावरतो आहे विश्वामध्ये, तर देहभावाने वावरतो आहे. देहभावाने वावरल्यामुळे आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूप असल्याचा विसर पडलेला आहे. आणि देहभावाने वावरत असल्यामुळे आपण सगळे देहाचे धर्म पाळतो. देहाचे धर्म कुठले, जन्माला देहाला मरण आहे, देहाला जन्म आहे, देहामुळे आपण एक दुसऱ्या प्रीती करतो. आणखी मी माझे कोण आहे ही जी ममता जी लागलेली आपल्याला, ही ममता आपल्या देहामुळे लागली आहे. त्याच्यामुळे आपण समजतो की हे माझी पती पत्नी, आई वडील, मुलं बाळं, मित्रमंडळी. तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी देहामुळे आपल्याला लागल्या असल्यामुळे आपल्याला देहबुद्धीने आपण विचार करत असतो नेहमी. आणि देहबुद्धीने विचार केला असल्यामुळे आपण जरी ब्रह्मस्वरूप असलो तरी त्या आत्मस्वरूपाचा आपल्याला विसर पडल्यामुळे आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीवच होत नाही आपल्याला. तर त्याच्यामुळे होतं काय की देहबुद्धीमुळे देहाच्या उपाधी लागल्यामुळे आपण नेहमी जो अहम म्हणतो, मी करतो, त्या मीपणाचे निरूपण आपण मागे बघितलं आहे की मी केलं बुवा, माझेच आप्तेष्टजन, माझं कुटुंब. तर हे मी माझी जी ममता जी लागली आहे त्याच्यामुळे आपण देहा धर्म पाहतो ना, हा खोटा मी आहे ॲक्च्युअली. म्हणजे हा जो आपण देहबुद्धीने जो मी म्हणून जे वापरतो आणि कर्तेपण स्वतःकडे लावून घेतो, हा खोटा मी आहे हा. पण जर तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे तुम्ही निरुपाधिक आहात. तुमची देहाचं आवरण जे तुम्हाला जडलं आहे
ते आवरण जर तुम्ही दूर केलं आणि जर तुम्ही स्वतःचं स्वरूप बघितलं किंवा तुम्ही आत्मस्वरूप असल्याचं जर तुम्ही जाणलं तर तुम्ही निश्चितपणे आत्मबुद्धीने विचार कराल. आणि आत्मबुद्धीने विचार केल्यामुळे तुम्हाला देहभावाचा तुम्हाला विसर पडेल तुम्हाला. आणि देहभावाचा विसर पडणंच म्हणजे तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून घेणं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हा देहभाव जो आहे हा देहभाव तुम्हाला विसरायला हवा. अशा पद्धतीसाठी पहिल्या काही ओव्यामध्ये निरूपण सापडतं आपल्याला. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही, परमात्म्याशी. म्हणजे हे परमात्म्याचं रूप समर्थ इथे सांगतात आहे की त्याला बद्ध मोक्षाच्या कल्पना नाही आहे. त्याला माया त्याला शिवत नाही किंवा तो अद्वैत म्हटलं तरी चालेल, कारण की माया म्हणजे द्वैत आलं. तर हे अशा पद्धतीचं आहे. परमात्मा सर्वांस व्यापक, परमात्मा अनेकी एक. हे आपण गुणलक्षण पाहतोय परमात्म्याचे, कारण की हे गुणलक्षण पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं. स्वरूप जाणण्याची पण समर्थ आपल्याला साधना सांगतात आहे, काही युक्ती सांगतात आहे की तुम्ही त्याचं स्वरूप कसं जाणून घ्यायचं आहे. म्हणून याचं नाव आत्मदर्शन ठेवलं आहे. आत्मदर्शन म्हणजे तुम्ही जेव्हा देहाला बाजूला करता आणि देहामध्ये असलेलं जे ब्रह्मस्वरूप आहे ते जेव्हा ब्रह्मस्वरूप पाहता त्याची तुम्ही जाणीव करून घेणं, त्याची तुम्ही अनुभूती करून घेणं, याला आत्मदर्शन असं नाव ठेवलं आहे. म्हणून हे पहिले परमात्म्याचे लक्षण सांगताना आपल्याला परमात्मा स्वरूप व्हायचं आहे म्हणजे आपण आहोत ॲक्च्युली. पण होतं काय की आपल्याला त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे आपल्याला तो विसर परत ते स्वरूप आठवायचं आपल्याला, किंवा आपल्याला देहबुद्धीने किंवा आपण जे उपाधीने आपण जगतोय ती त्याला विसरून बाजूला करायचं आपल्याला. म्हणून म्हणतात आहे परमात्मा सर्वासी व्यापक. परमात्मा सर्वांना व्यापक त्यांनी व्यापलेला आहे. परमात्मा अनेकी एक, म्हणजे अनेकत्वात जरी तो त्याचा परिच्छिन्न रूप जरी आपण बघत असलं तरी ते एकच आत्मत्व असल्यामुळे अनेकी एक आहे. म्हणजे अनेकत्वात सुद्धा त्याचं तुम्ही एकत्व बघा. आणि हे एकत्वाचं रूप तुम्ही बघितलं तर एकत्वाच्या रूपाने तुम्हाला त्याचं अद्वैत रूप लक्षात येईल, तुमचं निरुपाधिक रूप लक्षात येईल तुमचं की निरुपाधिक रूप कसं आहे. परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. त्याचा विवेक अतर्क्यामुळे तुम्ही तो विवेकाने म्हणजे किती विवेक केला तरी विवेकाद्वारे जाणावा लागतो, पण तो अतर्क्य आहे म्हणजे त्या विवेकाच्या पुढे आहे त्याचं स्वरूप. विवेकाने जाणावा हा त्यातला एक मुद्दा जरूर आहे, पण विवेक अतर्क्य आहे. अतर्क्य म्हणजे त्याचा म्हणजे तुम्ही असं तर्काच्या पुढे जाऊन तो त्याचं स्वरूप असल्यामुळे तुम्हाला विवेकाच्या पुढे जाऊन सुद्धा त्याला ओळखायचं आहे. ऐसी परमात्म्याची स्थिती बोलली वेदश्रुती, परमात्मा पावीचे भक्ती येथे संशय नाही. आता इथे सांगतात आहे समर्थ की परमात्मा पावीचे भक्ती. परमात्मा हा भक्तीने साध्य आहे किंवा त्याचा आपण त्याला जाणू शकतो. ही भक्ती कुठली तर त्याचा पुढे विचार येतो. तर परमात्मा पावीची भक्ती येथे संशय नाही. म्हणजे तुम्ही जर आत्मनिवेदन जर भक्ती केली तर आत्मनिवेदन भक्तीने तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकता. आणि त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप होऊ शकता. म्हणजे भक्त आणखी भगवंताचा हा जो दुराभास आहे किंवा आपण वेगळं समजतो, भगवंत वेगळा समजतो आणि भक्त वेगळा समजतो आपण. त्याच्यामुळे आपण म्हणतो की आपण आपल्याला स्वतःला भगवंतापासून आपण दूर केलं आहे, वेगळं पडलो आहे. पण त्याच्यामुळे कशामुळे? उपाधीमुळे. आपण जो देह धारण केला आहे या देहाच्या उपाधीमुळे आपण आपल्याला वेगळं समजतो. व्यावहारिक आपल्याला नाव एक दिलं आहे, एक नाम आहे, एक रूप आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. तर अशाप्रमाणे उपाधीमुळे आपण अडक पडल्यामुळे भगवंतापासून भक्तसुद्धा वेगळा झालेला आहे. कारण की तुम्हाला त्या आत्मस्वरूपाचं विस्मरण पडलं आहे. तुमच्यात ते ब्रह्मरूप आहात तुम्ही. ब्रह्मस्वरूप म्हणजे जन्मताच तुम्ही आहात. पण या उपाधीमुळे, या संसारामुळे, या द्वैत विश्वामुळे तुम्हाला त्याचा दुराभास झाला आणि तुम्ही वेगळे पडले असं तुम्ही दाखवता प्रत्येक वेळेस. व्यवहारात वावरताना, घरात वावरताना, संसारात वावरताना मी माझं एक स्वतंत्र अस्तित्व तुम्ही दाखवता कर्तेपणाचं. तर हे म्हणतात आहे की परमात्मा पावी जे भक्ती येते संशय नाही. म्हणजे असा जो परमात्मा जो निरुपाधिक परमात्मा आहे त्याला कुठली उपाधी नाही आहे. त्याला तो सर्वज्ञ आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. असा परमात्म्याला जर तुम्हाला शोधायचं असेल किंवा त्याची अनुभूती घ्यायची असेल तर परमात्मा पावीचे भक्तीने सुद्धा तुम्हाला साध्य आहे. आणि भक्ती हा सगळ्यात सुलभ आणि साधा मार्ग आहे. तो सगळ्यांना तो आचरणात सोपा आहे. त्याच्यामुळे भक्तीचा मार्ग सगळोपनिषदेचा मार्ग समर्थ सांगतात आहे. येथे संशय नाही. याच्यात कुठल्याही बाबतीत तुम्ही संशय करू नये. तर इथे भक्ती कुठली सांगतात आहे? तुम्ही नवविधा भक्तीमध्ये 9 प्रकारच्या भक्ती बघितल्या आहे. त्याच्यामध्ये जी श्रेष्ठ भक्ती आहे ती श्रेष्ठ भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती.
ते आपण भक्तीच्या निरूपणामध्ये बघितलं आहे मागे, की आत्मनिवेदना भक्तीमध्ये काय आहे, की आपल्याला देवाला सगळं काही आपलं काया वाचा मनानी तन मन धनानी आपल्याला सर्व काही आपण देवाला आपल्याला अर्पण करावं लागतं. कारण की हे जे नामरूप लागलं आहे, काया वाचा मन जे आपल्याला लागलेलं आहे, हे एक जडलेल्या वृत्ती आपल्याला याचा जोपर्यंत तुम्ही निराश करत नाही, याचा जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही आणि त्याचं ब्रह्मस्वरूप काय आहे ते ओळखायसाठी हे त्याग केल्याशिवाय तुम्हाला त्याचं ब्रह्मस्वरूप कळणार नाही. म्हणजे तुम्ही त्याची तद्रूप होणार नाही. तुम्ही म्हणजे ब्रह्म हे ब्रह्म होऊनही जाणावे असं म्हणतात. हे तर याचं कारण आहे की तुम्हाला स्वतः तुम्ही ब्रह्मरूप आहात, पण तुमचं हे रूप दडलं गेलेलं आहे. म्हणजे मायाच्या जे शक्ती सांगितल्या तुम्हाला मी, आवरण आणखी विक्षेपण, याच्यामुळे आपलं ब्रह्मस्वरूप झाकलं गेलेलं आहे. आपण रजगुण आणि तमगुणात वापरतोय, आपण अज्ञानी झालो आहेत. आपल्याला सर्वज्ञ व्हायचं आहे, ते यथार्थ ज्ञान जाणून घेऊन आपल्याला स्वतःचं रूप जाणून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला या रजतम गुणाचा आपला त्याग करायचा आहे. ही जी आपल्याला उपाधी जडली आहे, उपाधीच आपल्याला त्याग करायचा आहे. म्हणजे तुम्ही त्या ब्रह्मरूपाशी किंवा निरुपाधिक रूपाशी तुम्ही एकरूप होऊ शकता. आणि त्याच्याकरता त्यांनी जी भक्ती सांगितली आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आता आत्मनिवेदन भक्तीमध्ये काय, तुम्हाला सगळंच काही देवाला व्हायचं आहे. याच्यामध्ये काया वाच्या मनाने तुमची उपाधी आहे, उपाधीसहित तुम्हाला देवाला व्हायचं आहे. तरच तुमचं ते संपूर्ण समर्पण देवापाशी होईल, तुमच्या देवाच्या चरणाशी होईल, तुमच्या परमेश्वराच्या चरणाशी होईल. याच्यामध्ये म्हणतात ही जी महत्पूजा आहे, या महत्पूजेच्या अंती देवाचं मस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. देवाची मस्तक वाहती म्हणजे तुम्हाला शंकराचं उदाहरण लक्षात येईल. शंकरांनी जी महादेवाची भक्ती केली होती तर त्यांनी आपले तलवारीनं आपलं शिरकमा कापून देवाला अर्पण केलं होतं. आजची काही करायची गरज नाही आपल्याला एवढा रावणा एवढा काही शिरकमा आपल्याला अर्पण करायचं नाही. ते उदाहरण दिलं समर्थांनी नुसतं. देवाचं मस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती. इथे जो तुम्हाला उपाधीचा त्याग करायचा आहे, की जे तुम्हाला शरीर काया वाचा मनाने जर तुम्हाला देवाशी एकरूप व्हायचं आहे, तद्रूप व्हायचं आहे तुमच्या त्याच्याशी, ते तुम्हाला विवेकाने व्हायचं आहे. लक्षात घ्या तुम्ही. पण इथे उदाहरण देतात की देवाचं मस्तक वाहती म्हणजे इथपर्यंत जाऊन सुद्धा भक्तांनी आपल्या देहाचा त्याग केला आहे. आपलं शिरकमळ म्हणून एक फूल म्हणून किंवा आपण जे पूजा करताना जे गंध अक्षरा वाहतो किंवा फुलं वाहतो, तशाप्रमाणे त्यावेळेस रावणाने जी भक्ती केली होती शंकराची, तिथे आपलं तलवारीनं आपलं एक शिरकमळ प्रत्येक दिवशी तो वाहत केला शंकराला. हे उदाहरणाखातीर दिलं आहे त्यांनी. पण आपल्याला अशा प्रकारचा त्याग अपेक्षित आहे. किंवा आपण आपलं कुटुंब झालं, आपलं आप्तेजन झालं, आपलं स्वहित आपले स्वजन झाले, हे सगळे आपल्याला सोडून त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. म्हणून म्हणतात ते आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण. आत्मनिवेदनाचं जे लक्षण आहे, हे आत्मनिवेदनाचं लक्षण कसं आहे की आधी पहावे मी कोण. म्हणजे तुम्ही स्वतःचं आत्मस्वरूप बघा. तुम्ही आपल्या देहामधलं जे चैतन्य आहे, देहामधलं जे ब्रह्म आहे, त्याला तुम्ही ओळखा. तुम्ही आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखा. मग जरी म्हटलं असलं तरी इथे मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. पण काय आहे की जे ब्रह्म विश्वामध्ये आहे, जो परमात्मा परमेश्वर म्हटला जातो, तेच ब्रह्म आपल्या याच्यामध्ये आहे. म्हणजे जर तुम्ही स्वस्वरूपाचं दर्शन घेतलं तुम्ही, तर त्या परब्रह्माचं दर्शन तुम्हाला ठरलेलंच आहे. त्यात काही वेगळं दर्शन तुम्हाला वेगळं होऊन घ्यायचं नाही आहे. पण इथे निर्गुण परमात्मा निर्गुण तो ओळखावा. म्हणजे निरुपाधिक जे रूप सांगितलं आहे, ते निरुपाधिक रूप पाहण्याकरता तुम्हाला स्वतःची उपाधी त्यागणं आवश्यक आहे. आणि उपाधी त्यागणं म्हणजेच तुमचा आत्मनिवेदन असा अर्थ होतो. आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्वतःचं रूप जर स्वतः पाहण्याचा तुम्ही प्रयत्न केला, किंवा तुम्ही उपाधी जर तुम्ही आत्मनिवेदनाअंती जर तुम्ही उपाधी देवाला वाहली, सगळं काया वाचा मन जर देवाला वाहलं तुम्ही, तर ते वाहल्यानंतर विवेकाने तुम्ही त्याच्याशी तद्रूप व्हा. आणि म्हणून ते पुढे म्हणतात आहे, देवाचं ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता, देव भक्त विभक्ता मोहीच नाही. म्हणजे तुम्ही देवाचं जेव्हा शोध घ्यायला जाता किंवा देवाला जेव्हा तुम्ही अनुभूती घ्यायला जाता, त्याची प्रचिती घ्यायला जाता, तेव्हा तेथे झाली तद्रूपता. ही तद्रूपता तुम्हाला, एकरूपता त्याच्याशी तुम्हाला साधणं हे फार आवश्यक आहे. आणि या तद्रूपतेनंतर तुम्ही एकरूप व्हायला पाहिजे. थोडक्यात तुम्ही एकरूप आहात, तुम्ही ब्रह्मरूप आहात, पण तुम्ही वेगळे कशामुळे पडले, तुम्ही तुमच्या उपाधीमुळे वेगळे पडले आणि कर्तेपणाचा खोटा मी घेऊन तुम्ही वावरताय की मी अमुक अमुक आहे, माझं नाव अमुक आहे, माझं कुळ अमुक आहे, माझी पत्नी वेगळी आहे, माझे आई वडील वेगळे आहे. अशा प्रत्येकापासून तुम्ही भेदानी दृष्टी ठेवून ठेवता. ते तर ही जोपर्यंत तुम्ही भेदाची उपाची जी आहात, तोपर्यंत तुम्ही निरसन करत नाही, याचा त्याग करत नाही, तोपर्यंत त्याची तुमची तद्रूपता होत नाही.
देव भक्त विभक्त मुळीच नाही, विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही म्हणून युक्त, शास्त्राधारे. हा शास्त्राचा आधार देतात समज तिथे, विभक्त नाही म्हणून भक्त. तुम्ही त्याची विभक्त राहू नका, असं तुम्ही भक्त होऊन राहा, त्याच्याशी एकरूप व्हा. बद्ध नाही म्हणून मुक्त, म्हणजे तुम्ही जर स्वतःलाच बद्ध म्हणून घेतलं तर मग तुम्ही मुक्त कशा होणार? तुम्ही जर स्वतःलाच विभक्त करून घेतलं, वेगळा भगवंतापासून भक्त वेगळा म्हटलं आणि भगवंत वेगळा आणखी भक्त वेगळा असं जर म्हटलं तर तुम्ही अशा ठाण म्हणजे मनाचा विचार करून बसले आहे की मी भगवंतापेक्षा वेगळा आहे. तर मग असं जर झालं तुमचं, तर मग तुम्ही त्याच्यामुळे विभक्तच राहाल. तुम्ही त्याशी कधी एकरूप होणारच नाही, तद्रूप होणार नाही तुमची. म्हणून ही पहिली अट आहे त्यांची की देवभक्ताचे पाहतामुळं होय भेदांचे निर्मूळ. म्हणजे तुम्ही हा भेद टाकून द्या पहिले. हा भेद जर तुम्ही टाकला तर तुम्ही अभेदाने त्या परमात्म्याशी एकरूप होऊ शकता. देवभक्ताचे पाहता मूळ कुठलं आहे? मूळ इथे भेदांचं मूळ पडलं आहे. भगवंत वेगळा, भक्त वेगळा, हे भेदांचे जे मूळ आहे, हा भेद मिटवायला पाहिजे तुम्हाला. आणि भेद मिटवण्याकरता तुम्हाला भेद त्यागायला पाहिजे आणि त्याशी एकरूप व्हायला पाहिजे. होय भेदांचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्य वेगळा. म्हणजे हा जो वेगळा परमात्मा वाटतो तो वेगळा परमात्मा नाही आहे. पण तुम्ही अभेदाने जर त्याची भक्ती केली आणि अभेदाने जर त्याची तादात्म्य जर केलं, तुम्ही तद्रूप झाले तुम्ही, तर तुम्ही भक्त आणखी भगवंत एकच आहेत. त्याशी होता मेणी उरी नाही विजयपणी, देव भक्त कडसणी निरुसणी गेली. म्हणजे हा जो भेदभाव होता हा निघून गेला. अशा प्रकारे तुम्ही तद्रूप व्हा. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडेल अभेद भक्ती, आत्मनिवेदनाचे अंती जे का घडेल भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. म्हणजे आत्मनिवेदना भक्ती किती महत्व आहे आणि किती श्रेष्ठ आहे दाखवतात हे, की या आत्मनिवेदनाच्या अंती जेव्हा तुम्ही सगळं काही आपलं त्यागता आणि त्याशी एकरूप होता, तर ही भक्ती तुम्हाला परमेश्वराची ब्रह्मरूप करून सोडते ती. आणि ब्रह्मेश्वरी तुम्ही ब्रह्मरूप झाल्यानंतर ते नाव सायुज्य मुक्ती. म्हणजे तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळते. तुम्हाला परत जन्म मरणाचा फेरा लागत नाही. तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही सुटतं. अशी ही सायुज्य मुक्ती आहे किंवा अशी आत्मनिवेदन भक्ती आहे जी तुम्हाला मुक्त करते किंवा मोक्ष देते, तुम्हाला मोक्ष प्रदान करते. जो संताशी शरण गेला, अद्वैत निरूपण बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. म्हणजे या आत्मनिवेदन भक्तीशी किंवा गुरुभक्ती केली, तुम्ही गुरुभक्ती केली आणि तुमचा गुरु जर ब्रह्मस्वरूप असला तर तुम्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप होता. आणि सद्गुरूचं ते फार मोठी श्रेष्ठता आहे, महिमा आहे की सद्गुरू हे ब्रह्मस्वरूपच असतात ते. त्यामुळे अशा सद्गुरूची जर तुम्ही गुरुभक्ती केली तर गुरुभक्तीद्वारे सुद्धा तुम्ही हे पद पाहू शकता, परमपद तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जो संताशी शरण गेला, संत म्हणजे इथे सद्गुरू घ्यायचा. आपण इथे संत हा सामान्य शब्द वापरला आहे, तरी सद्गुरूशी शरण गेला, जो ज्या सद्गुरूला म्हणजे जे पोचलेले सद्गुरू म्हणतात त्यांना, किंवा ज्यांना जे ब्रह्मरूप झालेले आहे, सदा आत्मचिंतनात मग्न झाले असतात, तर अशा सद्गुरूला जर तुम्ही शरण गेले तर अद्वैत निरूपण बोधला. म्हणजे त्यांच्यातर्फे त्यांच्या मुखातून तुम्हाला जो अद्वैताचा बोध होईल, तुमच्या एकत्व परमेश्वराचा बोध होईल, तो बोध जर तुम्हाला झाला तर तुम्ही मग त्याच्या पद्धतीने किंवा त्याच्या प्रकारे सुद्धा तुम्ही एकरूप होऊन स्वतः ब्रह्मस्वरूप होऊ शकता. मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. मग तुमची ही तजुकता अशी आहे की मग तुम्हाला वेगळं जरी केलं तरी तुम्हाला ती वेगळं होता येणं शक्य नाही तुम्हाला. नदी मिळाली सागळी तरी ते निवडावी कोडेपरी, लोह सोनं होता माघारी काळीमा नाही. नदी जशी समुद्राला मिळते तेव्हा ती आपलं नदीचं जे नावरूप आहे ते नावरूप तिला टाकावं लागतं. म्हणजे गंगा जेव्हा समुद्राला मिळते तर गंगेचं नाव समर्पित होतं समुद्राला. गंगेचा जो आकार आहे तो सुद्धा आकार समर्पित होतो आणि ती समुद्र होऊन जाते त्याच क्षणी. म्हणजे तुमचा नामरूपाचा तुम्ही गंगेने त्याग केला किंवा नदीने आपला नामरूपाचा त्याग केला आणि ती समुद्रात जाऊन मिळाली, तैसा भगवंती मिळाला. म्हणजे नदी जशी सागराला मिळून ती एकरूप होते, तैसा भगवंती मिळा तुम्ही, तसा भगवंताची तुम्ही एकरूपता साधा. हा दृष्टांत दिला आहे. दुसरा दृष्टांत त्यांनी दिला आहे की लोह सोने माघारी होता माघारी. म्हणजे लोखंडाला जेव्हा तुम्ही परिसाचा स्पर्श करता तुम्ही, तर हा लोखंडाला झालेला परिसाचा स्पर्श म्हणजे लोखंड सोनं होऊन जाते, पण ते मग परत लोखंड होत नाही, ते सोनं म्हणूनच राहतं. ते म्हणजे लोखंडाचा लोखंडपणा जातो आणि त्याला सोनेपणा येतो त्याला. तर
ही जी तद्रुपता होते की लोखंड सोनं होते, लोखंडाची सोन्याची तद्रुपता दाखवली आहे, की नदीची समुद्राची तद्रुपता दाखवली आहे, ही एकरूपता तुम्हाला आत्मनिवेदन भक्तीच्या अंती साधते. आणि ती जर तुम्हाला ते साधलं, असं एकरूपता होणं, तद्रूप होणं जर तुम्ही साधलं त्याच्याशी, तर तुम्ही निश्चितपणे तुम्ही परमेश्वराची प्रचिती घ्याल आणि तुम्हाला सायुज्य मोक्ष मिळेल, सायुज्य मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, असं ते समर्थ सांगतात आहे. पण आता होतं काय की आपण या संसारात राहिल्यामुळे द्वैतबुद्धीने आपण वागत असतो आणि द्वैतबुद्धीने वागल्यामुळे आपल्याला विसर पडला आहे आपल्या परमेश्वराचा. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मदात्या परमेश्वराचाच आपल्याला विसर पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही देह होऊन राहिले, तर मग देह होऊन राहिले तर काय तुम्हाला दुःखच भोगणं आवश्यक आहे. तुम्ही देहबुद्धीने वावरताय, जन्म मरण्याच्या फेऱ्यात तुम्ही लागलेले आहे, तुम्हाला आप्तजन आहात, म्हणजे तुमची अहंता ममतेने तुम्ही वागतात आहे. तर याचा अर्थ असा झाला की तुम्ही देहबुद्धीने तुमची देहबुद्धी अद्याप गेली नाही. आणि म्हणून देहची होणी राहिजे तेणे देहदुःख साहिजे. आणि महत्वाचे वचन सांगितले समर्थांनी, ते देहची होणी राहिजे तेणे देहदुःख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्म. म्हणजे तुम्हाला देहातीत व्हायला पाहिजेच, म्हणजे या उपाधीचा त्याग करायचा आहे. पण जर तुम्ही म्हटलं की मी देह होऊनच राहतो, तर मग तुम्हाला ते संसारातलं भावसागराचं दुःख कधीही नाहीसं होणार नाही आणि तुम्हाला सतत ते दुःखाचे आघात तुम्हाला झेलवावे लागतील. तुम्हाला देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगीचे. म्हणजे आता हे शिष्य म्हणतो की आता मला हे लक्षणं सांगा की देहातीत व्हायचं आहे, मी कसं करू. त्यासाठी आत्मनिवेदन भक्ती हा त्यांनी उपाय दिलेच आहे. तर त्याचं निरूपण पुढे देतात आहे, समर्पण सांगतात आहे. देहातीत वस्तू आहे, देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देह संग हानस आहे तुझे विदेहाशी. देहातीत जी वस्तू आहे, म्हणजे देहाचं तुम्ही जेव्हा निरसन करता तर जे परमेश्वराचं निरुपाधिक रूप आहे की ज्याला उपाधी जडली नाही, असं निरुपाधिक रूपाची तुम्ही एकरूपता होता. म्हणजे निर्गुण परमेश्वराची तुम्ही एकरूप होता. देहातीत वस्तू आहे, म्हणजे ही वस्तू कशी आहे, हे परब्रह्म कसं आहे, हे तुम्हाला देहाचा त्याग केल्यानंतर तुम्हाला ते चैतन्याची अनुभूती येते. देहातीत ते तू परब्रह्म पाहे. देहातीत परब्रह्म हे देहातीत आहे, देहाच्या पलीकडे आहे ते. त्यामुळे देहाचा तुम्ही उपाधीचा त्याग करा आणि त्याच्याशी एकरूप व्हा. देह संग हानस आहे तुझं विदेहाशी. सुंदर होऊया, सुंदर चरण आहे यांचा. देहसंग म्हणजे आपण जो देहाचा मिमीपणा घेऊन मिरवतो आहे, देहाचा संग जो लागला आपल्याला, देहसंग हानस आहे, या शोभा देत नाही आपल्याला. हे देहाचं रूप जडलेलं आहे, ब्रह्मस्वरूप म्हणत आहे तुम्ही स्वतःला, आणि देहाचा संग घेऊन मिरवत आहे, शोभा देत नाही. देह संग हानस आहे तुझं विदेहाशी. तू विदेही आहे, तू निरुपाधिक आहे, निर्गुण निराकारचं रूप आहे, तर तू हा देहाचा संग घेऊन कुठे मिरवतो आहे. तू देहसंग हा शोभत नाही आपल्याला, असं सांगतात आहे. ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह